माझ्या पक्षकार उर्वरित रक्कम भरण्यास तयार आहे आणि विक्री कराराच्या विशिष्ट कार्यपूर्तीचा हुकुमनामा बजावला पाहिजे। मित्रांनो, आपण एखाद्याकडून साठेखत करून घेतलं आणि साठेखतामध्ये खरेदी खत करून देण्याची मुदत ठरली। साठेखत रजिस्टर आहे, त्या साठेखतामध्ये मिळकतीची किंमत ठरलेली आहे, आपण काही ॲडव्हान्स रक्कम दिलेली आहे आणि उर्वरित रक्कम जी आहे ती 2 महिन्यामध्ये, 4 महिन्यामध्ये, 5 महिन्यामध्ये आपण त्या मिळकतीच्या मूळ मालकाला द्यायची आहे आणि त्याचं खरेदी खत त्यांनी आपल्याला करून द्यायचं आहे। अशा प्रकारचं साठेखत झालेलं आहे। परंतु जो मूळ मालक आहे त्यांनी खरेदी खत करून देण्यास नकार दिला, ते टाळाटाळ करीत आहेत, उर्वरित रक्कम स्वीकारत नाहीत आणि आपल्याला खरेदी खत देत नाही। अशा परिस्थितीमध्ये आपण काय करतो? तर अशा परिस्थितीमध्ये आपण साठेखतावरून खरेदी खत होऊन मिळण्यासाठीचा माननीय कोर्टामध्ये दावा दाखल करतो। या दाव्याचं प्रोसिजर काय असतं, या दाव्यामध्ये कोणते आदेश होऊ शकतात आणि आदेशाप्रमाणे जर का साठेखत करून घेणारा हाच वागला नाही तर त्याचे परिणाम काय काय होऊ शकतात, या सर्व विषयाबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक। कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया, तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, ज्यावेळी आपण साठेखत करून घेतो आणि मिळकतीचा मूळ मालक हा ज्या साठेखतामध्ये अटी शर्ती असतात त्याप्रमाणे खरेदी खत करून देत नाही, तर त्या परिस्थितीमध्ये आपल्यापुढं पर्याय असतो, तो म्हणजे न्यायालयामध्ये स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्टचा दावा दाखल करणे, म्हणजे करारपूर्ती होऊन मिळण्यासाठीचा दावा दाखल करणे। तर त्या दाव्यामध्ये आपण साठेखताचा मजकूर लिहितो की ही मिळकत त्यांनी विक्री करण्यास काढलेली होती, आमची बोलणी झाली, अमुक एवढ्या रकमेला तो व्यवहार ठरला, त्यापैकी एवढी एवढी रक्कम मी ॲडव्हान्स दिली, उर्वरित रक्कम खरेदी खताच्या वेळी द्यायची ठरलेली होती, खरेदी खत एवढ्या महिन्यामध्ये पूर्ण करायचं ठरलेलं होतं, परंतु मी मागणी करून सुद्धा ते मला खरेदी खत करून देत नाहीत आणि त्यामुळं मला त्यांच्याकडून खरेदी खत होऊन मिळावं आणि त्यांनी जर का खरेदी खत करून नाही दिलं तर माननीय कोर्टामार्फत खरेदी खत होऊन मिळावं। आता कोर्टामार्फत खरेदी खत कसं होतं याबद्दल आपण स्वतंत्र असा व्हिडिओ सुद्धा पोस्ट केलेला आहे, तरीही त्याबद्दल थोडक्यात सांगतो की जर का आदेश झाला आणि जर त्या प्रतिवादीने म्हणजे मूळ मालकाने खरेदी खत करून नाही दिलं तर माननीय कोर्टाचे प्रतिनिधी हे दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये खरेदी देणार म्हणून हजर होऊन आपल्याला खरेदी खताचा दस्त नोंदवून देतात। परंतु आपण एका अशा केस संदर्भात बोलणार आहोत आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या एका महत्त्वपूर्ण न्यायनिर्णयाबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत। त्या केसमध्ये काय झालेलं होतं की जे वादी होते त्या केसमधले, तर त्या वादींनी करारपूर्ती होऊन मिळण्यासाठीचा म्हणजे साठेखतावरून खरेदी खत होऊन मिळण्यासाठीचा दावा प्रथम कोर्टामध्ये दाखल केला। प्रथम कोर्टाने संपूर्ण पुराव्याचा अभ्यास केला, त्यांच्यासमोर आलेल्या पुराव्यावरून वादीच्या बाजूने निकाल दिला आणि प्रतिवादीला असे आदेश दिले की प्रतिवादीने जे आहे ते खरेदी खत वादीला करून द्यावं आणि जे वादी होते ज्यांनी दावा दाखल केला होता त्यांना असे आदेश दिले की त्यांनी 2 महिन्यामध्ये जर का त्यांनी खरेदी खत करून नाही दिलं प्रतिवादींनी, तर 2 महिन्यामध्ये उर्वरित जी खरेदी खताची रक्कम आहे, जी ठरलेली आहे, जी देणं आहे वादी, तर ती त्यांनी न्यायालयामध्ये डिपॉझिट करावी, न्यायालयामध्ये भरावी आणि त्यानंतर जे आहे ती पुढच्या गोष्टी करता येतील। तर या माननीय कोर्टाच्या हुकुमनाम्याप्रमाणे जे वादी आहेत त्या वादींनी एक्झिक्युशन पिटिशन म्हणजे अंमलबजावणी अर्ज दाखल करणं आवश्यक होतं। आता ही जी केस आहे ही केस रामलाल विरुद्ध जर्नल सिंग ही या केसचं नाव आहे। रामलाल विरुद्ध जर्नल सिंग त्यांचे वारस आणि सिव्हिल अपील नंबर आहे 3245/2025, जो की स्पेशल लीव पिटिशन जे आहे अपील 5638/2023 यावरून अराईज झालेला होता, म्हणजे माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर गेलेला होता। आणि या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे महत्त्वपूर्ण न्यायनिर्णय दिलेला आहे तो 25 फेब्रुवारी 2025ला दिलेला आहे आणि या न्यायनिर्णयाचं एक वैशिष्ट्य असं आहे की माननीय कोर्टाने वादीच्या बाजूने हुकुमनामा केला आणि वादीला आदेशित केलं की जर प्रतिवादींनी मुदतीत खरेदी खत करून नाही दिलं न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे, तर तुम्ही उर्वरित रक्कम जी आहे ती 2 महिन्यामध्ये न्यायालयामध्ये भरली पाहिजे आणि न्यायालयामार्फत खरेदी खत जे आहे ते करून घेता येईल। या केसमध्ये अशी गंमत झाली की ज्यांच्या बाजूने निकाल झालेला होता त्यांनी त्या आदेशाची अंमलबजावणी होऊन मिळण्यासाठीचा जो अर्ज होता एक्झिक्युशन पिटिशन, तेच मुळात हुकुमनाम्यानंतर जे आहे ते 2 महिन्यांनी दाखल केलं, 2 वर्षांनी दाखल केलं। हुकुमनामा झाल्यानंतर 2 वर्षांनी त्यांचा अर्जच दाखल केला
आता हुकुमनाम्याच्या अंमलबजावणीसाठी 12 वर्षाची मुदत आहे, परंतु जे माननीय न्यायालयामध्ये त्या आदेशामध्ये म्हटलेलं होतं की 2 महिन्याच्या आत जे आहे ते न्यायालयात रक्कम डिपॉझिट करावी, तर ती मुदत तर संपलेली होती. मग अशा परिस्थितीमध्ये जे प्रथम कोर्ट होतं त्यांनी डायरेक्शन्स दिले, ती मुदत वाढवून दिली आणि एवढ्या दिवसामध्ये रक्कम भरावं असं म्हटलं. त्यानंतर सुद्धा जे आहे ते सुमारे 4 वर्षे जे आहे ती अंमलबजावणी अर्ज चालला आणि त्याच्यामध्ये जे वादी होते डिक्री होल्डर, तर त्यांनी काही ती रक्कम जी आहे ती भरली नाही आणि त्यामुळं तो हे जो होता अर्ज जो होता अंमलबजावणीचा अर्ज, त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. हे प्रकरण माननीय उच्च न्यायालय त्यानंतर माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर गेलं. त्यावेळी माननीय सर्वोच्च न्यायालयाने या केसमध्ये निष्कर्ष महत्त्वाचे जे नोंदवलेले आहेत ते असे आहेत की जेव्हा एखादा हुकुमनामा होतो अशा स्वरूपाचा, विशेषतः स्पेसिफिक परफॉर्मन्सचा म्हणजे साठेबतावरून खरेदी खताचा, तर त्या हुकुमनाम्यामध्ये माननीय कोर्ट हुकुमनाम्याची पूर्तता किती दिवसामध्ये करायची आणि कोणाचा काय रोल आहे, वादीने काय करायचं, प्रतिवादीने काय करायचं, याबद्दल आदेश दिलेले असतात. परंतु या केसमध्ये अर्जच मुळात 2 वर्ष जे आहे ते उशिराने दाखल, म्हणजे हुकुमनाम्यानंतर 2 वर्षांनी केला. त्यानंतर रक्कम भरण्यास तयार आहे किंवा रक्कम जी भरलेली आहे ती भरलेली आहे 4 वर्षांनी. मग 4 वर्ष झालेले आहेत रक्कम भरण्यासाठी, तर त्यामुळं जे आहे ते दरखास्त जी आहे ती अंमलबजावणी करता येत नाही असं अगोदरचे जे कोर्ट होते त्यांचं मत आलेलं होतं. आणि ही केस सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर माननीय सर्वोच्च न्यायालयाने या केसमध्ये जे खालील कोर्ट होते त्यांच्या आदेशामध्ये जी काय आहे ती सुधारणा केलेली आहे आणि त्यांनी जे वादी होते ज्यांनी हुकुमनामा घेतलेला होता तर त्यांना डायरेक्शन दिलेले आहेत की त्यांनी जे आहे खरेदी खताची उर्वरित रक्कम जी आहे ती म्हणजे 2 वर्षाचा अर्ज करायलाच विलंब झाला, त्यानंतर 4 वर्ष जे आहे ती राहिलेली रक्कम जी आहे 4,87,000 ती भरायला विलंब केला आणि या सगळ्या गोष्टीमुळं जे वादी आहेत त्यांनी 9% व्याज जे आहे ते प्रतिवादींना द्यावं असा आदेश केला आणि उर्वरित रक्कम जी आहे ती त्यांनी भरावी, म्हणजे एक टाईम लिमिट दिलं आणि त्या टाईम लिमिटमध्ये म्हणजे त्या केसमधल्या 20/5/2019 पर्यंत त्यांनी भरावी असं आदेश केला. म्हणजे या हुकुमनाम्याचा निष्कर्ष किंवा या कायद्याचं जे इंटरप्रिटेशन यामध्ये केलं गेलेलं आहे, तर एखादा हुकुमनामा झाला करारपूर्तीचा आणि त्या हुकुमनाम्यामध्ये ज्यांच्या बाजूने निकाल झाला त्यांनी काही रक्कम मुदत भरण्यासाठी मुदत दिलेली असेल आणि ती मुदत संपली म्हणजे हुकुमनाम्याची पुन्हा अंमलबजावणीच करता येत नाही. पूर्ण मुदतच संपली आणि तो हुकुमनामा अंमलबजावणी करता येणार नाही असं म्हणता येणार नाही. तर जरी मुदत संपलेली असेल तरी माननीय कोर्टाला जी विलंबाची कारणं आहेत की विलंबानं रक्कम भरण्याची ती जर सबळ असतील, ती योग्य कारणं वाटली तर माननीय कोर्ट ही मुदतसुद्धा वाढवून देऊ शकतं आणि त्यासोबत जे प्रतिवादी आहेत त्यांना व्याजसुद्धा म्हणजे वाढीव रक्कम जी आहे ती सुद्धा व्याजाच्या स्वरूपामध्ये माननीय कोर्ट देऊ शकतं असं या महत्त्वपूर्ण अशा न्याय निर्णयामध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळं एक तर अशी वेळच येऊ नाही द्यायला पाहिजे की माननीय कोर्टाने ज्या मुदतीमध्ये रक्कम कोर्टामध्ये डिपॉझिट करा असं म्हटलेलं आहे त्या मुदतीत केली पाहिजे आणि जर का यदाकदाचित काही आर्थिक अडचणीमुळं जर का ती मुदतीत रक्कम डिपॉझिट करता आली नाही तर त्या कारणामुळं पुन्हा खरेदी खतच करून मागता येणार नाही किंवा ती रक्कमच भरता येणार नाही असं म्हणता येणार नाही. त्या लोकांसाठी त्या केसेससाठी हा माननीय सर्वोच्च न्यायालयाचा जो न्याय निर्णय आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण असा ठरणार आहे. अपेक्षा करतो की ही माहिती आणि हा माननीय सर्वोच्च न्यायालयाचा न्याय निर्णय मी साध्या सोप्या शब्दामध्ये आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील, आम्ही व्हिडिओ पोस्ट केला हे आपल्याला कळेल. आपण या व्हिडिओला लाईक केल्यानंतर आपल्याला हाईप नावाचं एक कलरचं आणि स्टार चिन्ह असलेलं चांदणीचं आपल्याला बटन दिसेल कलरचं, हाईप असं त्या ठिकाणी लिहिलेलं असेल, त्यालाही क्लिक करा. त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाही. आपण ते बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप जर का आपण फेसबुक आणि इंस्टाग्रामला आमच्या प्रोफाईल्स आणि पेजेसला फॉलो केलेलं नसेल कोर्ट कचेरीच्या तर फॉलोसुद्धा जरूर करा आणि त्या ठिकाणी सुद्धा लाईक आणि शेअर करा, कारण आपले लाईक्स आणि शेअर आमच्यासाठी प्रोत्साहन देणारे असतात. धन्यवाद.